प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय समितीच्या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलसाठी सादर करण्यात आलेल्या 195 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मंजुरी देण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरची क्रीडा परंपरा लक्षात घेता खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अद्ययावत आणि दर्जेदार क्रीडा संकुल उभारण्याचे निर्देश दिले। क्रीडा साहित्य उच्च गुणवत्तेचे असावे आणि त्यात कोणतीही तडजोड होऊ नये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या सुधारित आराखड्यानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, 2000 आसन क्षमतेची गॅलरी, फिफा मानांकनाचे फुटबॉल मैदान, स्पोर्ट्स हॉस्टेल, मल्टीपर्पज इंडोअर हॉल, स्पोर्ट्स सायन्स लॅब, विविध खेळांसाठी मैदाने, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत। तसेच कोल्हापूरमध्ये कुस्ती आणि शूटिंग, साताऱ्यात धनुर्विद्या आणि सांगली येथे रोईंगसाठी एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहेत। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 दिवसात तांत्रिक मान्यता देण्याचं आश्वासनही दिलं आहे।